चेन्नई स्टेशनमध्ये शिरणाऱ्या गुवाहाटी बंगळुरू एक्सप्रेसमध्ये दुहेरी स्फोट, एक महिला ठार, 14 जण जखमी. मुख्यमंत्री जयललिता यांचे क्राईम ब्रँच चौकशीचे आदेश. वाराणसीत जेडीयूचा अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा, मोदींना रोखण्यासाठी घेतला निर्णय. अहमदनगरमधल्या नीती नागे हत्या प्रकरणातल्या पीडित कुटुंबाची रामदास आठवलेंनी घेतली भेट. दलितांवरच्या वाढत्या अत्याचारांविषयी गृहमंत्री मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा. वेंगुर्ल्यात बेसुमार वाळू उपशाविरोधात गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा, तर औरंगाबादमध्ये वाळू माफियांनी तहसीलदारावर रोखलं पिस्तूल. उत्तर भारतात उन्हाचा कहर, ओडिशामध्ये उष्माघाताचे 30 बळी. विदर्भातही आठवडाभरापासून पारा 40 अंशाच्या वर. आणखी काही दिवस उष्णता कायम राहण्याचा अंदाज. आज महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यात अनेक कार्यक्रम. विदर्भात विदर्भवादी नेत्यांनी काळे झेंडे दाखवत केली घोषणाबाजी. आणि दादासाहेब फाळके अकॅडमी पुरस्कारांचं मुंबईत वितरण. अभिनेते जितेंद्र यांचा दादासाहेब फाळके अकॅडमी रत्न पुरस्कारानं सन्मान.